शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज 9/4/2025 सकाळचे 6:30 वाजता आहेत. अजून सूर्यदर्शन काही झालेलं नाही, ढगाळ वातावरण झाले. पण आपला गहू सोंगायचा राहिले. आता गहू सोंगायला आपण जाऊ राहिले. या पेंट्या घेतल्यात आपण गहू बांधायला. या प्लॉटमध्ये आपण केलाय गहू आणि बांधावरतून मका टाकली होती. पण त्याच्यामध्ये तणनाशक वगैरे काही वापरलं नाही. आपण सेंद्रिय गहू केला होता. तणनाशकचा थोडा प्रॉब्लेमच येतोय. तर नाशकचं नियोजन झालं तर सेंद्रिय शेती सोपी होईल. अजून तिकडे एक प्लॉटमध्ये आहे, आपण त्या प्लॉटकडे जाऊ. मित्रांनो, आता आपण गावाच्या प्लॉटमध्ये उभे. हा गहू कापायचे. आपण सकाळी 6:30 वाजता आलो आहे, कारण काल आपण कापायला सुरुवात केली होती सकाळी दुपारा. पण गहू जास्त तळल्यामुळं तो उडत होता, चुरत होता. आता साधाळामध्ये आपण या मशीननं आपण कापणार आहे. तर आता मशीन चालू करू आणि मशीननं आपण कापायला सुरुवात करू. आपण पूर्ण ऑर्गॅनिक गहू केलेली आहे हा. तर आता आपण या मशीनच्या सहाय्याने सोंगू. थोडा पातळ झाला आहे, कडपी व्यवस्थित पडते का नाही. सकाळी दैवार पण आहे, बघू आपण ट्राय करून. आता पण माणसं भेटते नाही ते कापायला, त्याच्यामुळं आपल्याला मशीननं कापून लगेच बांधून घ्यावं लागेल. तर आज ऊन पडायच्या आता आपला सोंगून बांधून झाला पाहिजे. आता सूर्यदर्शन आपल्याला होऊ राहिलं आहे, पण आज ढगाळ वातावरण आहे, पावसाचा पण अंदाज वाटतोय. तर बघू आपण आता. हे ढग आले सगळे, बघू आता आपण मशीननं सुरुवात करू. मित्रांनो, मशीन चालू केलं आहे आपण. पण चाक पण पंक्चर आहे. चाक आहे पंक्चर आहे, पण आपल्याकडं वेळ कमी आहे. तर ह्याच अवस्थेत आपल्याला गहू कापायचे. कांद्यावरची मका होती ती वेळानं कापू राहिली. तर मित्रांनो, आता आपला गहू कापून झाला आहे आणि आता लगेच आपण बांधणार आहोत. आता 7:30 ते 8 वाजले आहेत. आता गहू कापून झाला. आता आपण आता ही पेंडी घेऊन चालू. आता बांधून घेऊ, कारण आता ऊन वाढत चाललं आहे. ऊन वाढला का मग दाणे पडत आहे. मग त्याच्या आधी आपण आता ऊन वाढायच्या आधी बांधून घेऊ.